मॉर्निंग फ्रेंड्स, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तुमचं. मी रसिका. कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असाल. ही कोथिंबीर आहे माझ्या झाडाची, जी मागे पण मी तुम्हाला दाखवली होती. आता ही पुन्हा आली आहे एवढी. आता ही काढून घेईन उद्या वगैरे. आणि इथे फूल आले जास्वंदाला छानपैकी. आणि अजून एक रोप दाखवते, जे आम्ही परवा सर्व मैत्रिणींनी मिळून घेतलं होतं. सुंदर असं छान वाटते ना फूल बघायला. कलरच छान आहे त्याचा, त्यामुळे खूप सुंदर वाटते. आता ते लावून घेते कुंडीत. आणि गॅलरी पण स्वच्छ करायची आहे. हे कुंडीत लावायचं होतं रोप, त्यासाठी म्हटलं काढून घ्यावं. आणि त्याची मुळं ना खूप छान रुजली होती, तुम्हाला दाखवत होती मी. आणि झाडांविषयी एवढी माहिती नाही आहे मला, पण हळूहळू एक एक आवड निर्माण होते. जसं म्हणजे आधी मुलींचं अभ्यास वगैरे ह्यात सगळा वेळ जात होता. आता त्या मोठ्या झाल्यात, त्यांचं त्या आता पुण्यात शिकायला आहेत ना, त्यामुळे वेळ पण असतो. मग वेगळी आपली जी काही आवड असेल ना ती आपण जपावी, म्हणून मग आता थोडीफार झाडं वगैरे लावते मी. आणि कोथिंबीर चुकून मी ते झाडाची बोलली, ती कुंडीत आली ॲक्च्युली. काही काही शब्द असे पटकन चुकून होतात, बोलले जातात आपल्याकडनं. आणि हे खत होतं ना, ते पण सर्व झाडांना टाकून घेतलं. त्या रोपाला सुद्धा टाकलं आणि दुसऱ्या झाडांना पण टाकून घेतलं खत. आणि अशीच आता म्हटलं एक एक झाडं लावत जाईन छानपैकी. ही माती माझी ठेवलेली असते पिशवीत भरून. लावून झाले ते छान असं रोप. आता मी ही गॅलरी ना ती स्वच्छ धुवून घेते, कारण की माती पण सांडली. आणि जसं की संक्रांत आहे तर ओसायला पण लागतं ना तुळशीजवळ, त्यामुळे गॅलरी धुवायचीच होती मला. ती आता मी धुवून घेते. ते रोप आणून 2 दिवस झालं होतं जवळपास, पण मी मुद्दामच तसंच ठेवलं होतं. आणि कुंडी पण आणायची होती त्याला, ती काल घेऊन आली. आणि आता रोप लावून टाकले. इथे म्हटलं पाणी ओतून स्वच्छ धुवून घ्यावं, कारण की जरा स्वच्छता करायचीच होती गॅलरीची. वरचेवर करत असते तशी. आता माती पण सांडली होती, त्यामुळे म्हटलं धुवून घ्यावं ते. आणि कधी कधी आपण जे काही ठरवतो ना ते त्याप्रमाणे होत नाही, पण असं म्हणायचं की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. त्यामुळे पुढे पुढे आपण चालत राहायचं, कधीही त्या गोष्टीचा विचार जास्त करत बसायचं नाही. जसं की मी आज दिवसभराचं काहीतरी वेगळंच ठरवलं होतं, पण झालं काहीतरी वेगळं. ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. एक छान अशी गुड न्यूज आहे, म्हणजे निदान माझ्यासाठी तरी. आणि म्हटलं ते तुमच्याबरोबर शेअर करावं, म्हणून मग आत्ता मी काही सांगत नाही त्याबद्दल, पण उद्या तुम्ही नक्की तो व्लॉग बघा, तुम्हाला पण आवडेल. आपण सर्वसाधारण महिला असतो ना, आपल्यासाठी ते खूप मोठं असतं त्यामुळे. आणि थंडी पण आहे बऱ्यापैकी. तुमच्याकडे आहे का थंडी? मला नक्की सांगा कमेंट करून. नंतर झाडांना पाणी वगैरे घालून घेतलं, आणि हे स्वच्छ झालं की मग पुढच्या कामाला सुरुवात केली मी. आणि जी कुंडी वगैरे आणली होती ना, तो आदल्या दिवशीचे व्हिडिओ घेतला होता, तर तो ह्याच्यामध्ये शेवटी मी अटॅच केला आहे, तर तेही बघा तुम्ही. व्लॉग पण म्हणजे जरा वेळेत येत नाही आहेत, थोडंफार काम असल्यामुळे. आणि जेव्हा जसं की मी म्हटलं होतं की माझा मकर संक्रांतीचा जो शॉर्ट व्हिडिओ म्हणजे गेल्या वर्षीचा जो होता ना, तो मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. तर ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी नक्की बघा. तुम्हाला पण हेल्प होईल, जर का तुम्हाला तसं डेकोरेशन वगैरे काय करायचं असेल तर. खूप सुंदर झालं होतं, छान रिस्पॉन्ड आला आहे त्या व्हिडिओला. बऱ्याच जणांनी बघितलं, म्हणजे बऱ्याच जणांना तो आवडलासुद्धा व्हिडिओ. पण ज्यांनी बघितलं नसेल ना त्यांनी नक्की बघा. काही एका दुसरा शब्द माझा चुकत असेल तर सॉरी त्याबद्दल. तुम्ही संक्रांतीसाठी काय काय वाण आणलं आहे लुटण्यासाठी, ते मला नक्की कमेंट करा या व्हिडिओच्या खाली, जेणेकरून एकमेकींचं आपण ऐकलं ना तर आयडिया मिळते काहीतरी नवीन घेण्याची. मी पण काहीतरी ठरवलं आहे, अजून आणलेलं नाही आहे ते. आज 1-2 दिवसात आणेन. नवीन नवीन काहीतरी आयडिया मिळतील एकमेकींचं बघितल्यावर, की वाण काय द्यायचं काय नाही असं. म्हणजे
जर का सुचवलं कोणी काय तर. माझ्याही डोक्यात 2-3 वस्तू आहेत, पण बघूया आता. जाणार आहे मी उद्या बघायला ते काय घ्यायचं काय नाही ते, आणि आणल्यावर मग नक्कीच दाखवेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि उद्याचा व्हिडिओ नक्की सर्वांनी बघा, आजचाही बघा, स्किप करू नका अजिबात व्हिडिओ, कारण की छान आहे व्हिडिओ. आणि मी घराची म्हणजे किचनची वगैरे पण साफसफाई माझी करून झाली होती. तो पण पूर्ण व्हिडिओ काही घेतलेला नाही आहे, पण त्याचा थोडासा पार्ट आहे ना तो ह्याच्यात जॉईन केला आहे, तोही बघा तुम्ही पुढे. सर्व गॅलरी. आता भेटूया आपण थोड्या वेळाने. नाश्त्याला बनवते मस्तपैकी साबुदाण्याचे वडे. इथे साबुदाणा भिजवलेला, रात्री भिजवला आहे तो, आणि हा बटाटा किसून घेतला आहे. तर ते हे बनवून घेते, मग दाखवते तुम्हाला. वड्यांची गोळे करून झालेत, आता हे तळून घेते. आणि जसं की आता संक्रांत आहे ना, आणि भोगीसुद्धा, तर भोगीसाठी मी हे तिळकूट करून ठेवलं आहे. तीळ भाजून घेतलेले आणि शेंगदाणे भाजलेले, असं तीळ आणि कुट्याचं एकत्र मिश्रण करून ठेवलेले, कारण की भोगीच्या भाजीला ते लागतं म्हणून. आणि तिळाचे लाडू पण करून झाले, ते दाखवते तुम्हाला. काल रात्रीच केले, पण त्याचा व्हिडिओ मला काही शूट करता आला नाही. तिळाचे लाडू हे काल रात्री बनवलेत आम्ही, खूप छान झालेत चवीला पण. आता हळदी कुंकवाची तयारी करायची आहे सगळी, ते दाखवेनच तुम्हाला पुढे. आता मी वडे तळून घेते पटकन, कारण की श्रीला पण शाळेत जायचं आहे ना. ते गरम गरम वडे तळून झालेत, आणि हे थोडेसे राहिलेत तळायचे, ते पण आता तळते मी. एक पण वडा फुटला नाही आहे, छान झालेत व्यवस्थित. आता हे श्रीला खायला देते. किचनची भांडी सर्व स्वच्छ केलेली आहे. आज 2 दिवसापूर्वी केलेलं आहे मी, पण पुढे काही मला घेता आलं नाही व्हिडिओ, म्हणून मग ह्याच्यातच जॉईन केलं आहे मी. सर्व स्वच्छ केलं होतं ही, आणि इथलं पुसायचं होतं, ते मात्र नंतर पुसून वगैरे सगळं लावून घेतले छानपैकी. सुंदर वाटतं असं स्वच्छता केली की. वरचेवर चालूच असतं काही ना काहीतरी पुसणं वगैरे. मशीन होत आली आहे आता, आणि जेवण पण माझं झालेलं आहे करून. ही चाकवतची भाजी मागच्या वेळी पण मी केली होती, आणली तेव्हा, पण तेव्हा काही व्हिडिओ घेतला नव्हता. मग आज पुन्हा आणली होती, म्हणून मग म्हटलं त्याचा व्हिडिओ घ्यावा आणि दाखवावं तुम्हाला. तर बारीक चिरून असं मस्त शिजवून घेतलं आहे चाकवत, आणि शिजवताना त्यात मिरची घातली होती. आणि हे शेंगदाणे आणि तुरीची डाळ आहे ना, ती वेगळी डब्यात किंवा वाटीत ठेवायची आहे का त्याच कुकरमध्ये, म्हणजे ते जास्त गीर पण होत नाही, आणि जेव्हा आपण मॅश करतो ना भाजी रवीने घाटतो, तेव्हा त्याच्याबरोबर त्याचं हे पण होत नाही, चुरा वगैरे होत नाही. मग तसंच राहतं ते छानपैकी. मग ती फोडणीला पण देऊन घेतली मस्तपैकी. आधी फेटून घेतली भाजी, आणि त्यानंतर फोडणी दिली त्याला मस्तपैकी. लसणीवर लसूण टाकायचा, जिरं टाकायची, हिंग टाकायचा, आणि आपलं घरगुती माझं म्हणजे आपण जे काळं तिखट बनवतो ना ते टाकून घेतलं, आणि छान अशी फोडणी देऊन घेतली. मस्तपैकी शिजवली त्याला, आणि त्याच्याबरोबर वांग्याचं भरीत पण केलं होतं, ते पण खूप छान झालं होतं. चाकवतची भाजी मस्तपैकी, वांग्याचं भरीत आणि भाकरी, असा छान असा बेत केला होता. आणि त्यानंतर हॉलची क्लिनिंग करायला घ्यायची होती मला. किती सुंदर दिसते ना भाजी, असं बघूनच मन तृप्त होत होतं. खूप छान वाटत होतं ते, कलर वगैरे आलेला त्याचा. जेवण पण बनवून झालं आहे. आता मी हॉलची क्लिनिंग करून घेते, कारण की पंखा पण जरा साफ करायचा आहे, आणि मध्यंतरी हॉल झाडला होता, त्यानंतर आता झाडून घेते, कारण की संक्रांती दिवशीच हळदी कुंकू असतं माझं. त्यामुळे आता हॉल क्लीन करून घेते. त्याचा काही व्हिडिओ घेत बसत नाही मी, क्लीन झालं की तुम्हाला डायरेक्ट दाखवते. सगळं झाडून झालं आहे आत्ताच, क्लिनिंग करून फॅन वगैरे पुसून. आता जेवून घेते मी. इथले पण सगळं पुसून घेतलं आहे देवाऱ्यावरचं. सगळं स्वच्छ झालेलं आहे, इथलं कपाटसुद्धा. 2:45 वाजले, त्यामुळे जेवून घेते, आणि जेवून झाल्यावर जायचं आहे मला लाडू करायला. जसं की आमचा बचत गट आहे ना, तिथे तिळाचे लाडू चालू आहेत सध्या, त्यामुळे बाकीचा व्हिडिओ संध्याकाळी घेते.
संध्याकाळी काही शूट करता आलं नाही कारण आपल्याला तीसरा व्हिडिओ आहे. पौधा लगाने की आणायची होती घ्यायची होती मला. त्यासाठी गेलो होतो आम्ही दोघं जण बाजारात, मी आणि माझे मिस्टर. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.